नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांची कथा आव्हान. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात डॉक्टर अनघा केसकर लिखित आव्हान. अनिल पित्रे गाडीपाशी आला तेव्हा काळे आणि रेगे अगोदरच गाडीत येऊन बसलेले होते. काडदरेंचा मात्र अजून पत्ता नव्हता. सॉरी मी जरा अडकलो होतो एका छोट्या कामात. आल्या आल्या अनिलनं दिलगिरी व्यक्त केली. अरे छोड दे ना यार, आम्ही आत्ताच आलोय. निघताना काडदरेचा फोन आला होता, तोही येईल एवढ्यातच, काळे म्हणाला. रेगेच्या चेहऱ्यावरचं मिश्किल हसू बघून अनिलनं प्रश्नार्थक मुद्रेनं भुवया उंचावले आणि म्हणाला, बोला गुरु, काय सुचलंय तुम्हाला आता? नाही रे, तू अडकलो म्हणाला ना, त्याचा हसू आलो. कशा कशात तू स्वतःला अडकवून घेत असतोस. त्या मानानं हे अडकणं काहीच नाही हो. आता हे काय नवीनच? प्रश्न विचारायची आता काळेची पाळी होती. त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता अनिलनं हसून रेगेलाच विचारलं, झालं? एवढ्यात बातमी लीक व्हायला लागली वाटतं. आपल्या कंपनीत आपण खरंच इंजिनिअरिंग पार्ट्स बनवतो का द्राक्षाच्या बागा लावल्या आहेत, असा काही वेळेला मला प्रश्न पडतो. द्राक्षाच्या बागा? अरे काय चाललंय काय? मला जरा समजेल असं बोलत जा ना. काळेचा गोंधळ वाढतच होता. ग्रेप वाईनला आम्ही मराठीत द्राक्षाचे वेल म्हणतो. रेगेचं स्पष्टीकरण. ओ ट्यूबलाईट आहे बरं का माझी अगदी. बर काय आहेत नव्या नव्या बातम्या? इतक्यात काडदरे घाईघाईनं येताना दिसले. हे बघा, आपण त्यावर बोलू काहीतरी या विषयावर पुन्हा कधीतरी. नाहीतर असं करतो का, माझ्या घरी चहा घेऊन मग पुढे चाला ना तुम्ही. काडदरेने दिलगिरी व्यक्त केली आणि काडदरे गाडीत चढले. ड्रायव्हरनं त्यांच्यासाठी दार उघडलं. ते आत बसल्यावर ड्रायव्हरनं अदबीनं आपली जागा घेऊन गाडी सुरू केली. काय रे, तुझं अभिनंदन करायचं का सांत्वन करायचं? काडदरेंनी विचारलं. सांत्वन? सांत्वन कशाबद्दल? वरकरणी आश्चर्य दाखवत अनिलनं विचारलं. अरे एवढी वर्ष कंपनीची सेवा केलीस, त्याचं हे फळ दिलं का तुला? मी तुझ्या जागी असतो ना तर प्रोटेस्ट केलं असतं. अरे एवढ्या सिनियर पोस्टच्या माणसाला कुठलीही पूर्वसूचना न देता लांब कुठेतरी आडगावच्या आजारी प्लांटवर नेऊन टाकायचं, तेही रिटायरमेंटच्या 2.5 वर्ष आधी. दॅट्स नॉट फेअर. नाही, हे बघा, तसं नाहीये काडदरे. आय एम नॉट ॲट ऑल अफंडेड. इनफॅक्ट मी स्वतःच तसं सुचवलेलं होतं एमडींना. ते आत्ता ऐकलं त्यांनी. आणि काय जरूर काय होती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायची? सात्विक संतापानं आणि अनिलवरच्या प्रेमामुळे काळे बोलून गेला. अरे माझं ऐकून तर घे. हे बघ, आज मी जो काही आहे ना, तो या कंपनीमुळे. माझं सगळं करिअर इथे घडलं. इथल्या वर्क कल्चरमुळे खूप शिकता आलं मला. वरिष्ठांकडून मला वेळोवेळी प्रोत्साहन मिळालं. चुका करायची आणि त्या चुकांमधनं शिकायची मुभा मिळाली. माझ्यापाशी आज जे जे काही आहे, म्हणजे पैसा, पोझिशन, कॉन्फिडन्स, रेकग्निशन, हे सगळं या कंपनीच्या सेवेने मला दिलंय. मग मी कंपनीसाठी काही करायला नको का? इथे राहून संथपणे, अरे पण तू एकट्यानं ठेका घेतलायस का त्याचा? काळे अजून सुद्धा बातमीच्या धक्क्यातून सावरलेलाच नव्हता. नाही तर काडदरे असताना त्यांनी असा शेरा मारला नसता. काडदरेचा अनिलबद्दल असलेला सुप्त राग आणि असूया त्या दोघांनाही माहिती होती. अरे बाबा, असतात रे एकेकाची तत्व. त्या तत्वांसाठी या अनिल सारखी माणसं स्वतःच्या अंगावर अशी झेंगटा ओढवून घेतात. तू चिडून काय होणार आहे? नजरेनं काळेला गप्प बसण्याचा इशारा करत रेगे म्हणाला, काही वेळाला नाईलाज होतो. दुसरा पर्यायच नसेल तर काय करणार? इथे बसलेली घडी सोडून त्या घटप्रभेसारख्या
हेंगाड्या गावात जायची, नाहीतर व्हाईस प्रेसिडेंट अनिल पित्रे याला काही गरज होती का? एमडी काही वेळा जास्तच ताणून धरतात. अरे त्यांनी तुझं इथलं रेकॉर्ड तरी लक्षात घ्यायचं. शेवटचं वाक्य काडदरेनं अनिलला उद्देशून म्हटलं. बिलीव्ह मी, एमडींनी आकसापोटी हे केलेलं नाही. आय हॅव ऑप्टेड फॉर दॅट अँड आय एम नॉट रिपीटिंग. अविश्वास दाखवावा तसं काडदरेंनी खांदे उडवले आणि समोर बघायला सुरुवात केली. अनिलनी कितीही मनापासून सांगितलं तरी काडदऱ्यांना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचाच नसला तर त्याला तो काही करू शकणार नव्हता आणि तसा प्रयत्न करण्याची त्याची इच्छाही नव्हती. काडदरेंना त्यांच्या घरापाशी सोडून गाडी अनिलच्या घराच्या दिशेनं निघाली. अरे मला जरा नीट सगळं सांगाल का तुम्ही? ही काय आंधळी कोशिंबीर चालली आहे मगापासनं? काडदरे गाडीतून उतरल्याबरोबर काळेने पुन्हा एकदा सौम्य निषेध नोंदवला. पेशन्स, हाव पेशन्स. ड्रायव्हरच्या दिशेनं कटाक्ष टाकत रेगेनं खुणवलं आणि विषय बदलत तो म्हणाला, अरे काल ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मॅच बघितली? काय फिल्डिंग आहे रे ऑस्ट्रेलियाची. मग गप्पांची गाडी क्रिकेटकडे वळली. अनिलच्या घरापर्यंतचा प्रवास अशा अवांतर गप्पात झाला. घरी पोहोचेपर्यंत काळेची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पित्रे वहिनीने आणून दिलेला थंड पाण्याचा ग्लास तोंडाला लावत काळेनं विचारलं, नाव शूट, ही काय भानगड आहे नवीन? थिंग्स आर गेटिंग मिस्टिरियस. तो काडदरे. नेहा, तू पण इकडेच ये, म्हणजे मी काय सांगतोय ना ते तुलाही यांच्याबरोबरच कळेल. अनिलनं नेहाला थांबवलं आणि अनिल पुढे बोलायला लागला. आपल्या घटप्रभेच्या कारखान्याची जबाबदारी इथून पुढे मी घ्यावी अशी एमडींची इच्छा आहे. त्यांनी मला विचारलं आणि मी हो म्हटलंय. तुम्ही सरळ हो म्हणालात? अहो पण आत्ता कुठे ह्या नवीन जागेत आपण रोळलोय. थोडी धकाधकी कमी झालीये तर? नेहानं गोंधळून विचारलं. अरे तू विचार करायला वेळ तरी मागून घ्यायचा रे. अरे तुझा अनुभव इंटरमिडिएट आर्टिकल्सचा आहे. इथे तुझं सगळं करिअर बनलंय. तुला फाउंड्रीचा किंवा स्टील अलॉईज बनवण्याचा कुठे काय अनुभव आहे? डाईज मॅन्युफॅक्चरिंगशी तुझा आत्तापर्यंत कुठे कधी संबंध आलाय? शिवाय तो आहे कंपनीचा पांढरा हत्ती. घटप्रभेचा प्लांट उभारताना एवढा प्रॉफिट होईल तेवढं सेव्हिंग होईल अशा वल्गना केल्या होत्या मॅनेजमेंटनी. पण आज काय चित्र दिसतंय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे केव्हाही आजारी कारखान्यांच्या यादीत तो जाणार आहे. रेगेनं समजावणीच्या सुरात बोलायला सुरुवात केली. हे बघा, मला मान्य आहे, माझा अनुभव वेगळा, पण प्रॉडक्ट कोणतंही असलं ना तरी मॅनेजमेंटची तत्व तर तीच असतात ना. प्रोडक्शन प्रोसेस विषयी शिकून घ्यायला मला थोडा त्रास होईल, पण एकदा अंगवळणी पडलं की मात्र काहीतरी करून दाखवता येईल. छोट्या प्रमाणावर का होईना टर्न अराउंड करायचा प्रयत्न करता येईल. खूप काही शिकता येईल. अरे तुझं हे शिकायचं वय आहे का? आणि कशा कशाची किंमत मोजून तू शिकणार आहेस? अरे कोणतं ही वय हे शिकायचं वय असतं हेच तर मला बाळासाहेबांकडनं शिकायला मिळालं ना. अरे वयाच्या 75व्या वर्षीही नवी नवी प्रोजेक्ट्स म्हणजे अगदी वेगळ्या क्षेत्रातली करून बघण्याची धमक होती त्यांच्यात. म्हणून तर आज म्हैसाळकर उद्योग समूहाच्या इतक्या कंपन्या आहेत. त्यांच्याच हाताखाली मी तयार झालोय. त्यांच्या मानानं अजून मी तरुणच म्हणायचा. शिवाय त्यांच्यासारखे मला खिशातले पैसे पणाला लावायला लागणार नाहीत हे वेगळंच ना. मी फक्त माझी यशस्वी कारकीर्द आणि माझं नाव पणाला लावतोय. डोकेदुखी होईल हे मान्य आहे, पण नो रिस्क नो गेन. नाही, एमडींनी काय गेम केली ती तर सांग ना. मला वाटतं मागच्या वर्षीच्या HR वर्कशॉपच्या वेळच्या 1-to-1 डिस्कशनचा संदर्भ दिला असणार त्यांनी. या माणसाच्या ना सगळं बारीक सारीक लक्षात राहतं. रेगे विचारायला लागला. अरे एवढं मोठं साम्राज्य सांभाळायचं तर त्या साम्राज्याच्या प्रमुखाला कान आणि मेंदू सदैव तल्लख ठेवायलाच हवेत.
अनिल म्हणाला आणि मग नेहाकडे वळून सांगायला लागला. मागच्या वर्षी मी म्हटलं होतं की म्हैसाळकर उद्योग समूहातल्या वरच्या पोस्टवरच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना नीट घडवत न्यायला हवं आणि जिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रावीण्याची खरोखर गरज असेल तिथे त्यांनी जायला हवं. नवी आव्हानं स्वीकारून जम बसलेले उद्योग दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या लोकांवर सोडायला हवेत. तरुण रक्ताला आणि ताज्या कल्पनांना वाव दिला पाहिजे. तसं केलं तरच ग्रुप ॲज अ होल प्रगती करू शकेल, हे माझेच शब्द होते. हो, माझ्यापाशी तुम्ही तसं बोलल्याचं आठवतंय मला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता तोच दाखला देऊन तुम्हाला घटप्रभेला जायला सांगतायत का? इट्स जस्ट लाईक हिम. गेल्या 15 दिवसात घडलेल्या सर्व घटना अनिलला आठवायला लागल्या. एमडींच्या बरोबर झालेली भेट आणि त्या पाठोपाठ घडलेलं रामायणही सगळ्या तपशिलांसकट आठवायला लागलं त्याला. शॉप फ्लोअरची राऊंड संपवून त्या दिवशी अनिल आपल्या टेबलाशी नुकताच येऊन बसला होता. एमडींचा फोन आला आणि त्यांनी त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. एखादी महत्वाची गोष्ट बोलायची असली की ते नेहमी फोन करून बोलवून घेत. थेट विषयाला भिडण्याच्या आपल्या खास पद्धतीनं फारसं प्रास्ताविक न करता एमडींनी त्याला ऑर्गनायझेशनल चार्ट आणि करिअर पाथ्स नव्यानं बनवायला सांगितलं. कंपनीतल्या सगळ्यांची बलस्थानं, कमतरता, आवडी आणि प्रावीण्य याचा विचार करून आणि सर्व चालू आणि आगामी प्रोजेक्ट्स डोळ्यासमोर आणून अनिलनं चार्ट बनवला होता. पण तो एमडींच्या मनाला आलेला नव्हता. 2-4 वेळा त्यामध्ये थोडेफार बदल करून संमतीसाठी अनिलनं त्यांना ते दाखवले होते, पण तेही त्यांना रुचलेले नव्हते. नाईलाजानं मग अनिल त्यांना म्हणाला होता की सर, मला जे योग्य आणि पर्याप्त वाटलं ते मी इथे चार्टमध्ये मांडलंय. तुम्हाला मी नेमकं काय करायला हवंय हेच मला कळत नाहीये. तुम्ही थोडी कल्पना दिलीत ना तर त्या दृष्टीनं विचार करता येईल. ओके ओके, लेट मी बी फ्रँक. अनिलच्या नजरेला नजर भिडवत एमडी एक क्षण थांबले आणि पुढे म्हणाले, ओव्हर द इयर्स आपल्या कंपनीत माणसांचा खूप जास्त भरणा झालाय. त्याविषयी विचार करण्याची वेळ आता आली आहे. कोणत्याही कंपनीला असा अवाढव्य पसारा निष्कारण पोसत राहणं शक्य नसतं. सध्याच्या गळेकापूस स्पर्धेत टिकायचं तर थोडे कडक निर्णय ठामपणे घ्यायला हवेत. आता व्यावसायिकता आणि भावना यांची गल्लत न होऊ देता ते म्हणाले होते. अच्छा अच्छा, म्हणजे सर, व्हीआरएस साठी मी योजना करावी असं तुम्ही सुचवताय का? अनिलनं स्पष्ट विचारलं. आपलं प्रोडक्शन स्केल, प्लांटमध्ये वेळोवेळी केलेले मेकनायझेशन हे सगळं लक्षात घेता आणि कम्प्युटरच्या वापरामुळे सिस्टीममध्ये घडवून आणलेले बदल पाहता कित्येक मंडळी आता सरप्लस झालेली आहे. कंपनीचा खर्च होणारा प्रत्येक रुपया आवश्यकतेच्या निकषावर तपासून पाहायला हवा. त्या दृष्टीनं ह्युमन रिसोर्सची रिक्वायरमेंट अधिक नेमकेपणानं निश्चित करून काय सरप्लस आहे ते हवंय मला. जे ह्युमन रिसोर्सेस आपल्यापाशी आहेत त्यामध्ये उपलब्ध काम वाटून द्यायचं असं न करता कामाचा व्हॉल्यूम बघून किती जणांची गरज आहे ते ठरवा आणि चार्ट बनवा. उरलेल्यांचं काय करायचं ते नंतर ठरवता येईल. आय विल अप्रिशिएट दॅट. काल परवा एमडींच्या खुर्चीत बसलेला तो 40च्या हातला तरुण अनिलला, गेली 30 वर्ष कंपनीत वेगवेगळी पदं भूषवलेल्या अनिलला अधिकारवाणीनं हे सांगत होता. व्यवस्थापन शास्त्राच्या तंत्रावर तावून सुलाखून बुद्धिनिष्ठपणे निर्णय घेणाऱ्या व्यवस्थापन क्षेत्रातल्या नव्या पिढीच्या त्या प्रतिनिधीकडे अनिलनं स्थिर नजरेनं बघितलं आणि म्हणाला, ओके ओके, गोल्डन शेकहँडची ही तयारी आहे. तर तशा दृष्टीनं मी चार्ट तयार करतो आणि फायनान्शियल बर्डनचं एस्टिमेट सुद्धा देतो. चार्ट तयार करताना फक्त कंपनीच्या नफ्याचा एकमेव निकष समोर ठेवून आखणी करणं अनिलला अवघड नव्हतं. ती त्यानं केलीही. पण स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ज्यांच्या पुढे ठेवायचा
त्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्याची शिफारस सुद्धा त्यांनी केली. काही जणांकडे छोटे पार्ट स्वतंत्रपणे बनवण्याची जबाबदारी सोपवता येईल हे सुद्धा नमूद केलं. एमडींकडे नव्या तपशिलासकटचा चार्ट त्यानं नेऊन दिला. मित्रे, तुम्ही अनुभवी आहात, व्यवस्थापनात मुरलेले आहात. मला सांगा, या एवढ्या कॉम्पेन्सेशनची गरजच काय? आजपर्यंत कंपनीनं स्टाफचं घेतलं एवढं बर्डन खूप झालंय. रितसर 3 महिन्यांच्या पगारा इतकी रक्कम सगळ्यांना द्या आणि मोकळं करा. हे बघा, निगोशिएट करण्या इतकी बार्गेनिंग पॉवर त्यांच्याकडे नाहीये. युनियनच्या लीडरला मी बघून घेईन. सर, ह्या लोकांनी कंपनीसाठी आपली उभारीची वर्ष खर्ची घातली आहेत हे विसरून चालणार नाही. आवाजात कडकपणा न आणता पण ठामपणे अनिल म्हणाला. एमडींच्या नजरेला नजर भिडवूनच तो हे खंबीरपणे बोलला. त्याबद्दल त्यांना भरपूर पगार आणि पर्क्स कंपनीनं दिलेले आहेत. जेव्हा त्यांची कंपनीला गरज होती तेव्हा दे वेर ॲम्पली पेड. आज त्यांच्या कामाची कंपनीला गरज नाही. दे विल हॅव टू गो. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. हो, पण या आडनिड्या वयात ही माणसं जाणार कुठे, करणार काय? दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. उगीच कंपनीच्या व्यवहारात इमोशन्सची सरमिसळ करू नका. इट्स बिझनेस अँड इट विल बी रन लाईक अ बिझनेस. खांदे झटकत एमडी म्हणाले. ओके देन. ही पर्यायी यादी आहे. या लोकांना आपण सेवामुक्त करू शकता. ऑफकोर्स, माय नेम विल बी ॲट द टॉप. हातातल्या फाईलमधल्या कागदांच्या जोडग्यातून अनिलनं दुसरी यादी काढली आणि ती एमडींच्या पुढे ठेवत म्हणाला. एमडींनी यादी बघितली. नाही, पण तुम्ही हे पर्सनली का घेताय? कंपनीला तुमची आजही आवश्यकता आहे, त्यामुळे तुम्हाला सेवामुक्त करण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळे माझे कित्येक वर्षापासूनचे सहकारी आहेत. त्यांना मी असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. शिवाय राग येणार नसेल तर एक स्पष्ट बोलू? अवश्य. आपली धारदार नजर अनिलच्या नजरेत मिळवत एमडी म्हणाले. हे या कंपनीचं बिझनेस कल्चर नाही. माणसं जोडत नेऊन कंपनी उभारली गेली, वाढली आणि स्थिरावली आहे. कंपनीला अधिकाऱ्यांबद्दल आणि अधिकाऱ्यांना कंपनीबद्दल जो आपलेपणा आहे ना, तोच कंपनीचं बलस्थान आहे. हे कल्चर बनवायला बाळासाहेबांनी, त्यांच्या नंतर आलेल्या सुधीररावांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत. आपल्या एका निर्णयानं ते सगळं क्षणात कोसळेल. एमडींच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी उमटली. 2 क्षण थांबून ते म्हणाले, ते कागद इथे ठेवून जा. मी विचार करतो, तुम्हीही विचार करा. पण तुम्हाला गमवायची कंपनीची इच्छा नाही, हे नक्की. 2 दिवस अनिल ह्या प्रश्नावर विचार करत होता. त्यांनी एमडींना काही गोष्टी जरी स्पष्ट सुनावल्या असल्या तरी त्याला एमडींची परिस्थिती सुद्धा कळत होती. काकांच्या अकाली मृत्यूमुळे एमडींच्या अननुभवी खांद्यावर अचानक म्हैसाळकर उद्योग समूहाचा भार पडला. तेव्हापासूनच औद्योगिक जगतामध्ये असं नवं वारं जोरात व्हायला लागलं होतं. आता अर्थव्यवस्था खुली व्हायला लागल्यामुळे पूर्वी कधीही नव्हती एवढी स्पर्धा निर्माण झाली होती. त्याची दखल इतर प्रतिस्पर्ध्यांनी केव्हाच घेतली होती. मंदीची लाट तात्पुरती आहे असं म्हणता म्हणता ती जास्तच रेंगाळत होती. अशा परिस्थितीत तग धरून राहायचं तर काही निष्ठुर निर्णय घ्यायलाच लागणार होते. केव्हा ना केव्हा तरी इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणे आपल्याही कंपनीत रुथलेस निर्णय घेणं त्यांना भागच होतं. कॉस्ट कटिंग शिवाय पर्याय नव्हता आणि जुन्या पुण्याईवर कंपनीत आढळपत घेऊन बसण्याचा काळ संपला होता. प्रत्येकाला प्रत्येक टप्प्यावर आपलं कंपनीत असणं कंपनीच्या फायद्याचं आहे हे सिद्ध केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
व्यवसायातला भोंगळपणा, गलथानपणा, बेंगरूळपणा घालवायचा असेल तर हे असे व्यक्तिनिरपेक्ष निर्णय घेऊन नवी वर्तनशैली रुजवायला हवी होती. त्याबद्दल एमडींना दोष देता आला नसता. पण नवी शिस्त लावणं वेगळं आणि तडकाफडकी हे असे बदल करणं निराळं. अशानं मॅनेजमेंटबद्दल आकसाचं वातावरण तयार झालं असतं. अंतिमतः ते कंपनीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरलं नसतं. संस्थेविषयी निष्ठा निर्माण करायला खूप काळ जावा लागतो. पण एखादी अप्रिय कृती वर्षाची तपस्या धुळीला मिळवू शकते हे कळून येण्याइतके एमडी नक्कीच सुज्ञ होते. त्यामुळेच हे विचार अनिल एमडींना पटवू शकला. कर्मचाऱ्यांसाठी जेवढे फायदे मिळवून देणं त्याला शक्य होतं तेवढे त्यांनी मिळवून दिले. कंपनीतल्या कोणाकोणाला घरी बसवायचं आणि त्यांना काय द्यायचं याबाबतची अंतिम योजना तयार झाल्यावर अनिलनं सुटकेचा निश्वास टाकला होता. म्हैसाळकर उद्योग समूहातल्या इतर कंपन्यांमधून सुद्धा तेच वारे वाहत होते. वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये अदलाबदल सुरू होती. आणि 2च दिवसांपूर्वी एमडींनी पुन्हा एकदा त्याला बोलवून घेतलं होतं. पित्रे, मला तुमच्या दुसऱ्या सजेशन विषयी आज बोलायचंय. दुसऱ्या? तुम्ही मागेच म्हटल्याप्रमाणे बर्वेंना तुम्ही इथल्या कामासाठी ऑलरेडी ग्रूम केलेला आहे, तुमचा सेकंड म्हणून, राईट? हो. इथली घडी व्यवस्थित बसली आहे. कोणत्याही क्षणी कोणाला चार्ज देण्याची वेळ आली तरी काम सफर होणार नाही अशी व्यवस्था आम्ही ठेवली आहे. गुड गुड. आपल्या सगळ्याच प्लांट्समध्ये रिस्ट्रक्चरिंग करावं लागणार आहे. घटप्रभेच्या प्लांटमध्ये तर बरेच बदल करावे लागतील. एव्हाना तिथे फुल स्विंगमध्ये प्रोडक्शन सुरू व्हायला हवं होतं. एकदा तिथे प्रोडक्शन सुरळीत सुरू झालं की ग्रुपला स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज मिळेल अशी अपेक्षा होती. आपल्या सर्व कारखान्यांची स्टीलची आणि ॲलॉयची गरज भागवून उरलेला माल मार्केटमध्ये विकला गेला तरच हे शक्य होणार आहे. हो, मला ठाऊक आहे ते. 8-8.5 वर्षांपूर्वी तो प्रोजेक्ट सुरू झाला त्या आधीपासून त्या प्रोजेक्टविषयी खूप हाईप केलं गेलं होतं. प्रत्यक्षात मात्र तिथले खड्डे आपल्याला इथून भरावे लागतायत. तर पॉइंट असा आहे की मला तिथे चांगला, कार्यक्षम, खंबीर माणूस हवाय. माझ्याकडे जे रिपोर्ट्स आलेत त्याप्रमाणे तिथे नुसता इफिशियंट माणूस नेमून चालणार नाही, तर तो अतिशय प्रामाणिक हवा. त्याला कंपनीविषयी प्रेम, निष्ठा हवी. आय वॉन्ट यू टू गो अँड टेक चार्ज. तुमच्याकडून या कामाची आज कंपनीला गरज आहे. माझ्या आजोबांबरोबर, काकांबरोबर तुम्ही काम करून तयार झालेली माणसं. तुम्ही मला निराश करणार नाही अशी मला खात्री आहे. एवढं बोलून एमडींनी त्याच्यासमोर एक निळसर रंगाची फाईल सरकवली. गेल्या वर्षी हायर लेव्हलच्या मॅनेजर्ससाठी आपण वर्कशॉप घेतलं होतं. तेव्हाच्या 1-to-1 डिस्कशनचा हा रिपोर्ट HR कडून आलाय माझ्याकडे. हे पान बघा तुम्ही. त्या पानावर अनिलशी झालेल्या चर्चेचा गोषवारा होता. कंपनीतल्या प्रत्येक सिनियर माणसानं कंपनीच्या गरजेप्रमाणे आपली खुर्ची रिकामी करून नवी आव्हानं स्वीकारायला हवीत. रुटीन, सुरळीत कामं इतरांच्यावर सोपवून स्वतः जोखमीची कामं पत्करायला हवीत असं अनिलनं म्हटलं होतं. त्या पानावर नोंदवलेलं होतं ते. अनिलनी वर बघितलं. एमडी त्याच्याकडेच रोखून बघत होते. माझा आजपर्यंतचा अनुभव इंटरमिजिएट प्रॉडक्ट्सचा आहे. बेसिक प्रॉडक्ट्सच्या प्रोडक्शनशी आणि फाउंड्रीशी माझा कधी संबंधच आलेला नाही. पण तुम्हाला जर मी त्या पोस्टसाठी योग्य वाटत असेल आणि तशी कंपनीची गरज असेल तर मी जायला तयार आहे. एमडींच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. सुटकेच्या स्वरात एमडी म्हणाले, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती माझी. त्या पदासाठी तुमच्या इतकी लायक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर दुसरी नाही. तुमचं नाव राठोडांच्याकडून सुचवलं गेलंय. ही ऑल्सो नोज युअर ॲबिलिटी.
इथलं काम नंतर कोणावर सोपवायचं ते बघूया. ठीक आहे, मी जायला तयार आहे. 15 दिवस मला इथली कामं मार्गी लावण्यासाठी द्या. चालेल ना. टू बी फ्रँक, आय एम रिअली रिलीव्ड. विश यू ऑल द बेस्ट. थँक्स. थँक्स. मला या शुभेच्छांची खरंच गरज आहे. एवढं बोलून एमडींशी हस्तांदोलन करून अनिल जायला उठला. आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना एका संस्थान सदृश आजारी कारखान्याची जबाबदारी घेण्याचा हा धाडसी निर्णय अनिलनं घेतला होता. त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे माहिती नसताना. या गोष्टीला 2 दिवस सुद्धा पूर्ण झाले नव्हते आणि आज कळत होतं की बातमी कंपनीत पसरायला लागली होती. घटप्रभेला जाण्याची अनिलची ही पहिलीच वेळ नव्हती. पण यापूर्वी तो इथे येत असे उद्योग समूहातल्या एका नफ्यात चाललेल्या मोठ्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून. आज मात्र तो या आजारी, दुबळ्या, तोट्यात चाललेल्या कारखान्याचं प्रमुख पद सांभाळण्यासाठी आलेला होता. कंपनीच्या आलिशान गाडीतून गेस्ट हाऊसच्या दारात उतरताना त्याच्या मनात संमिश्र भावनांनी गर्दी केलेली होती. पहिल्या एमडींकडून, कट्टींकडून चार्ज घेतल्यावर लगेच त्यानं वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांची मीटिंग बोलावली. प्रत्येकाच्या हातात चेकलिस्ट ठेवून त्या विभागांची अद्ययावत माहिती मागवून घेतली. त्यासाठी 4 दिवसांची मुदत दिली. दरम्यान कट्टीच्याकडून प्रोडक्शन प्रोसेस विषयीचे तपशील समजावून घ्यायचा प्रयत्न केला. एखाद्या नाठाळ, बंडखोर साक्षीदाराला बोलतं करताना वकिलाला जसे हजारो प्रश्न करावे लागतात तसे प्रश्न कट्टींना विचारावे लागत होते. शेकडो प्रश्न विचारल्यावर कशीबशी माहिती मिळत होती. इतर अधिकाऱ्यांबाबतही थोडेफार हे असंच होतं. तोंडावर जरी सगळेजण त्याच्याशी अदबीनं बोलत असले तरी एक प्रकारचा आंतरविरोध अनिलला स्पष्टपणे जाणवत होता. त्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळत होती, पण हात राखून. त्यामुळे काही वेळा लोकांना अनेक प्रश्न विचारून बोलतं करावं लागत होतं. कट्टींच्या मर्जीतले कोण, त्यांचे चमचे कोण, हे हळूहळू अनिलला समजत गेलं. गेल्या गेल्या आपल्याला कोणीच सहजासहजी मनापासून स्वीकारणार नाही हे अनिलला ठाऊक होतं. पण त्यामुळे नेमके किती अडथळे वाटेत येणार होते याची त्याला खरंच अगोदर कल्पना आलेली नव्हती. असं विरोधी वातावरण त्यानं आयुष्यात कधीही अनुभवलेलं नव्हतं. इकडे नेहाचे सारखे फोनवर फोन येत होते. जेवणाची आबाळ होत नाहीये ना, औषधं वेळेवर घेताना, असल्या तिच्या साध्या सुध्या प्रश्नांना अनिल हो असं ठोकून उत्तर देत होता. पण इथल्या समस्यांची तीव्रता तिला अजिबात कळू नये याची पूर्ण दक्षताही घेत होता. अगदी आपल्या आवाजातला थोडासा बदल सुद्धा ती बरोबर टिपेल याची त्याला खात्री होती. तिला तसं फसवताना त्याला कधीतरी अपराधी वाटायचं, पण तसं वागण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. 4थ्या दिवशी अपेक्षित असलेले वेगवेगळ्या विभागांचे रिपोर्ट्स त्याच्यापर्यंत आले नव्हते, तरीही आपला राग, असहाय्यता त्यानं तिच्यापासून दडवली होती. प्रोडक्शनचे कुलकर्णी आणि मार्केटिंगचे पवार सोडले तर एकानंही वेळेत रिपोर्ट द्यायची तसदी घेतलेली नव्हती. त्याबद्दल त्यांना खंत किंवा ओशाळलेपण वाटलेलंही दिसलं नाही. पुण्यात असताना शॉप फ्लोअरवर राऊंडला गेलं की कामगार अभिवादन करायचे. आपण खूप कामात आहोत असं भासवायचा वर्करणी तरी प्रयत्न करायचे. पण इथे तेवढी तसदी घ्यायची आवश्यकता कुणालाही वाटत नव्हती. त्यामुळे कामगारांची अगदी हळूहळू काम करण्याची पद्धत प्रथमदर्शनीच लक्षात येत होती. कानडी भाषा समजत नसल्यानं ते आपापसात काय बोलतायत हे अनिलला कळत नसलं तरी ते गप्पाष्टकात रमलेत आणि ते लपवावं असं त्यांना वाटत नाही हे लक्षात येत होतं. सभ्य शब्दात, मवाळकीनं, बरोबरीच्या नात्यानं बोललं तर एकही विभाग प्रमुख आपल्याला वेळेत अहवाल देणार नाही हे समजलं तशी अनिलनं दुसरी मीटिंग बोलवली.
सगळ्यांना कडक समज दिली. 48 तासात त्याच्या टेबलवर सर्वांचे रिपोर्ट असलेच पाहिजेत असा फतवा काढला. कामसू असलेले कुलकर्णी आणि पवार हे दोघं आपल्याला सहकार्य करतील अशी कल्पना आल्याबरोबर त्यांना बोलतं करायला सुरुवात केली. 10 दिवसात कंपनीच्या परिस्थितीचं अस्पष्ट चित्र अनिलच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. कोणत्या विभागाच्या कोणत्या माणसांवर विसंबायला हरकत नाही याचा थोडा अंदाज यायला लागला. कट्टींबरोबर बसून कागदपत्र बघताना काही गोष्टी उघड दिसल्या होत्या. कारखाना उभा राहण्यासाठी 4.5 वर्ष लागतील असा प्रकल्प अहवालात अंदाज होता, पण प्रत्यक्षात कारखान्याचं उत्पादन सुरू व्हायला 6 वर्ष लागली होती. प्रकल्पावस्था संपून उत्पादनाची अवस्था सुरू होऊन 3.5 वर्ष झाली होती, पण अजूनही उत्पादकतेचे कोणते निकष ठरवून त्याप्रमाणे काम होतंय हे पाहिलं जात नव्हतं. आणि त्यावर कट्टींनी कोणतंही पटेल असं समर्थन दिलेलं नव्हतं. वेळापत्रकाप्रमाणे उत्पादन व्हायला हवं ही पुसटशी जाणीवही कोणाला नव्हती. प्रकल्प उभारताना कामाला लावलेले हे स्थानिक बिगारी कामगार आपण कंपनीत का सामावून घेतले? इतके अकुशल कामगार आपल्याला लागतातच कशाला? अनिलनं कट्टींना विचारलं. नाही, ते लागत नाही तो, पण ते परिस्थितीत असं होतं ना की त्यांना घेण्याशिवाय इलाजच नव्हता बघा. म्हणजे मला कळलं नाही. हे तुम्हाला इथलं वातावरण लक्षात येणार नाही बघा. त्यावेळी जे कॅबिनेट मंत्री होतं का नाही, त्यांनी लय दडपण आणलं. नाईलाज झाला मग. अरे असं तर बऱ्याच वेळेला होतं. आम्हाला सुद्धा ही सिच्युएशन फेस करायला लागली आहे. तात्पुरतं घ्यायचं त्यांना, मग काहीतरी कारण दाखवून त्यांना काढता येतं. ते जर शक्य नसेल तर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे विशिष्ट कामासाठी त्यांना प्रशिक्षण देता येतं. पण अशी कुठलीही योजना आखलेली दिसत नाहीये. असं का? ह्यावर कसलंही स्पष्टीकरण कट्टींना देता आलं नाही. अस्वस्थपणे ते हातांची चाळवाचाळव करत बसले. बर, तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट अनेक वेळा अभ्यासला असेल वै की? इनफॅक्ट तो बनवण्यात माझा सुद्धा सहभाग होताच की. आपल्या समर्थनार्थ बोलण्यासारखं काहीतरी मिळालं म्हणून आनंदून जाऊन कट्टी म्हणाले आणि इथेच पुन्हा फसले. हातातली हिरव्या रंगाची फाईल पुढे ठेवत अनिल म्हणाला, मला वाटलंच होतं तसं. मनुष्यबळाच्या अंदाजाचे हे आकडे बघा. खूप विचारांती कॅल्क्युलेशन करून हे काढले असतील ना? यावर नाही म्हणणं शक्यच नव्हतं कट्टींना. आपण पुरते फसत चाललो हे कळूनही कट्टींना गप्प बसणं कठीण झालं. या प्रोजेक्टवर काम करताना आपण काय काय काळजी घेतली, कोणकोणते पॅरामीटर्स लक्षात घेतले, ह्या गोष्टी ते सांगायला लागले. त्यांना मध्येच थांबवत अनिल तुटकपणे म्हणाला, आणि असेल पण हे पाहिलं का तुम्ही? 30% भरती जास्त झाली आहे. याचं काय स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे? आजपर्यंत कट्टी लोकांकडे स्पष्टीकरण मागत आले होते. कुणाला जाब देण्याची त्यांची सवय गेल्या काही वर्षात पार गेली होती. एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखा त्यांनी इथे कारभार केला होता. आणि काल आलेला हा नवा एमडी त्यांना चक्क जाब विचारत होता. त्यांचा चेहरा रागानं तांबूस झाला. यापुढे आपल्याला कशाला सामोरं जावं लागणार आहे याचा अंदाज यायला लागला. या माणसाशी वागताना इथून पुढे अतिशय सावधगिरीनंच वागायला बोलायला हवं याची त्यांनी मनाशी खुणगाठ बांधली. ही ओव्हरटाईम पेमेंटची बिलं पाहिलीत? किती भरमसाठ आहेत ही. काय करतात काय ही मंडळी? पेमेंटच्या एंट्रीजवर बोट ठेवत अनिलनं विचारलं आणि त्यावर न थांबता पुढे तो विचारतच राहिला. वीक डेजला इतके लोक गैरहजर असतात आणि सुट्टीच्या दिवशी कामगारांची गर्दी असते. हे थांबवता आलं असतं ना. सगळ्या कामगारांना का डोक्यावर बसवलंय तुम्ही? नाही, कसं आहे सर, ते काही वेळा ऑर्डरचं लोड असतं नाही, तेव्हा सांभाळून घ्यायला लागतंय की.
सगळं टीम एकाच वेळी हजर नसलं तर काम किती सफर होतं हे काय मी तुम्हाला सांगायला नको? नाही म्हणजे विशेषतः या अशा प्रॉडक्ट्स बद्दल फार काळजी घ्यावं लागतंय सर. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल हो त्याचं. असं गुळमुळीत उत्तर देतानाही कट्टींनी अनिलला अशा उद्योगाचा आपल्यापेक्षा कमी अनुभव आहे हेच सुचवलं. त्याच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत अनिल बोलतच राहिला. मी प्रोडक्शन शेड्यूल आणि ओव्हरटाईम बिल्स टॅली करून बघण्याचा प्रयत्न केला. हे बघा ना, गेल्या डिसेंबरचे हे आकडे, त्या आधीच्या जून आणि ऑगस्टमध्ये सुद्धा हेच चित्र दिसतंय. आता मात्र कट्टीच्या चेहऱ्यावर घामच फुटला. आणि हा ॲडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ, लोअर लेव्हलच्या आणि मिडल लेव्हलच्या मॅनेजरियल केडरच्या लोकांचा आकडा बघा. कामाच्या मानानं ही संख्या जास्त नाही वाटत तुम्हाला? कट्टीच्या पदरात चुकांचं माप टाकून ही दीर्घकाळ चाललेली मुलाखत अनिलनं संपवली तेव्हा कट्टींनी अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला. आपण आज एक मोठा शत्रू निर्माण केलाय याची अनिलला कल्पना होती, पण त्याशिवाय इलाजच नव्हता. मुलाखत संपली तरी त्या रात्री अनिल उशिरापर्यंत कागदपत्र पाहत जागला होता. एकूण उत्पादन क्षमतेच्या निम्मच उत्पादन होत असल्यानं ओव्हरहेड्स वाढले होते. मार्केटिंगचा प्रयत्नच केला जात नव्हता. होईल ते उत्पादन, मिळेल तो भाव आणि शेवटी येईल तो तोटा, असा अनागोंदी कारभार चालला होता. उद्योग समूहातील नफा मिळवणाऱ्या कंपन्यांकडून खुशाल तोटा भरपाईसाठी हात पसरण्यात कसलाही कमीपणा कोणालाही वाटत नव्हता. सगळी मानसिकता आणि वातावरणच बदलायला हवं होतं. अशा परिस्थितीत नेहाला कितीही काळजी वाटली किंवा राग आला तरी पुण्याला जाणं शक्यच नव्हतं. आणि तिला कामाच्या ताणाची खरी कल्पना दिली असती तर घटप्रभेला येऊन राहण्याचा तिने हट्ट केला असता. सध्या तरी त्याला तिथे कोणीच यायला नको होतं. आपलं मानसिक दडपण तिच्याशी विभागून भार हलका करण्याचा एरवीचा त्याचा परिपाठ होता, पण आता तेही शक्य नव्हतं. ज्या दिवशी उत्पादनाचं वेळापत्रक आणि अपेक्षित उत्पादकतेचा आग्रह अनिलनं धरला त्या दिवशी कामगारच काय, पण मॅनेजरच्या पातळीवरची मंडळी सुद्धा नाखुश झाली. कामगारांनी हत्यारं खाली टाकली. काही मॅनेजर्सनी काम सोडून जायची धमकी दिली. आता अनिल दबावाखाली झुकेल अशी युनियनच्या कामगारांची आणि कट्टींसारख्या असंतुष्ट लोकांची कल्पना होती. पण कोणतीही दयामाया न दाखवता अनिलनं गुंड प्रवृत्तीच्या कामगारांना आणि उद्धट सुपरवायझर्सना, मॅनेजर्सना कामावरून रीतसर कमी केलं. ज्या दिवशी उत्पादनाचं वेळापत्रक आणि अपेक्षित उत्पादकतेचा आग्रह अनिलनं धरला त्या दिवशी कामगारच काय, पण मॅनेजरच्या पातळीवरची मंडळीही नाखुश झाली. कामगारांनी हत्यारं खाली टाकली. काही मॅनेजर्सनी काम सोडून जायची धमकी दिली. आता अनिल दबावाखाली झुकेल अशी युनियनच्या कामगारांची आणि कट्टींसारख्या असंतुष्ट लोकांची कल्पना होती. पण कोणतीही दया माया न दाखवता अनिलनं गुंड प्रवृत्तीच्या कामगारांना आणि उद्धट सुपरवायझर्सना, मॅनेजर्सना कामावरून रीतसर कमी केलं. त्यामुळे थोडा वचक जरूर बसला, पण वेळी अवेळी त्याच्या घराभोवती नाही ती माणसं रेंगाळताना दिसायला लागली. त्याला छुप्या आणि उघडही धमक्या देण्यासाठी वेळी अवेळी त्याच्या फोनची घंटा खणखणायला लागली. जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा ऐकाव्या लागल्या. एरवी एकटेपणामुळे बेचैन असणाऱ्या अनिलला बायको मुलांना घटप्रभेला न आणल्याचं तेव्हा मात्र मनापासून बरं वाटलं. पोलिसात तक्रार नोंदवूनही काही कारवाई होत नाही असं म्हटल्यावर अनिलच्या लक्षात आलं की कंपनीला माल पुरवणारे नेणारे ट्रान्सपोर्टर्स, नेतेगिरी करणारे कामगार, स्थानिक पोलीस आणि गावगुंड सगळेच एकमेकांना सामील होते. थातूरमातूर चौकशीचं नाटक करून पोलीस गप्प. मन घट्ट करून जीव मुठीत धरून राहण्याखेरीज दुसरं तो काय करू शकणार होता अशा परिस्थितीत? नाही म्हणायला बंगल्यात काम करणारा माळी आणि
घरकाम पाहणारा धर्माप्पा या दोघांनी त्याला उत्तम सोबत दिली. 4 दिवस कुत्रे भुंकतील आणि शेवटी गप्प बसतील असे दिलास्याचे शब्दही दिले. तो गुरुवार होता. रात्री नेहाचा फोन आला. तिच्यापासून सारखं सगळं लपवायचं आता अनिलला कंटाळा आला होता. कारण तिचा फोन आला की बोलताना त्याला वेगळाच ताण जाणवायचा. नेहमीप्रमाणे तो सावधपणे बोलायच्या तयारीनं सिद्ध झाला. आज आपले देसाई भेटले होते. ते सांगत होते की तिथे खूप गडबड घोटाळा चालू आहे. माझ्यापासून तुम्ही काय काय लपवताय? प्रस्तावना करण्याच्या भानगडीत न पडता नेहा भडा 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 बोलायला लागली. पचकला का तो? अगं उगीच तुला कशाला काळजी म्हणून मी बोललो नव्हतो, एवढंच. मनातल्या मनात देसाईला एक शिवी घालत अनिल म्हणाला, नाही नाही, देसाई म्हणत होते वर्कर्स खूप भडकलेत, पोलीस प्रोटेक्शन मागावं लागलं म्हणे. मी येऊ का तिकडे? म्हणजे काय होईल? कामगार शांत होतील? वेडी आहेस का तू नेहा? अगं तू आलीस ना तर माझ्या जीवाला आणखीन वेगळा घोर लागेल. मग मला नाही का इथे लागलेला? माझी काय अडचण होणार आहे तुम्हाला सांगा ना, सांगा. मी येते उद्या इथून निघून. प्लीज प्लीज नेहा, तसं काही करू नकोस प्लीज. एकदम आजीजीनं तो बोलून गेला. आत्तापर्यंत कष्टानं धरलेली सावधगिरी एकदम निसटली आणि त्याच्या त्या उद्गारांमुळे नेहा आणखीनच घाबरली. आर यू शुअर? हे बघा, इथली काळजी करू नका. सारजाबाई मुलांच्या सोबत राहणार आहेत. मी मी माझ्या डोळ्यांनी एकदा सगळं बघतोय आणि तुम्ही म्हणत असाल ना तर लगेच परत सुद्धा येते. ओके ओके, ठीक आहे, येऊन जा एकदा. मात्र मला अजिबात वेळ काढता येणार नाही तुझ्यासाठी. अनिलनं मान्यता देऊन टाकली. आता एवढ्या गोष्टी कळल्यावर इथे येऊ दिलं नाही तर नेहा एकसारखे फोन करेल, इथली माहिती कुणाकुणाला विचारत राहील, हे त्याच्या लक्षात येऊन चुकलं होतं. नेहा खरंच दुसऱ्या दिवशी येऊन थडकली. मग घरकाम करणाऱ्या धर्माप्पापासून ऑफिसातल्या कुलकर्णींपर्यंत सगळ्यांशी बोलल्यावर तिला परिस्थिती पूर्ण लक्षात आली. 4 दिवसांनी ती परत गेली, ती पुण्यातली सगळी सोय लावून इथेच राहायला येण्याच्या इराद्यानं. अनिलच्या विरोधाला न जुमानता तिने आपलं म्हणणं खरं केलं तेव्हा एका परीनं त्याला बरंच वाटलं. आता किमान तिच्यापुढे कसलेही बहाणे करायला लागणार नव्हते. मात्र कंपनीच्या व्यापात तो खोल रुतत चालला होता. खेळत्या भांडवलाची इतकी चणचण का पडते हे शोधताना अनिलच्या लक्षात आलं. कंपनीच्या गोदामात 2-2.5 महिने पुरेल एवढा कच्चा माल साठवला जात होता. निदान तसं कागदोपत्रीच्या नोंदीवरून तरी दिसत होतं. खरेदी आणि मालसाठ्याची व्यवस्था बघणाऱ्या पल्लांना त्यानं लगेच बोलावलं. गोदामात आता किती आयर्न कोअर, केमिकल्स आणि इतर रॉ मटेरियल्स आहेत मला सांगू शकाल? आल्या आल्या त्यानं विचारलं. ऑफहँड कसं काय सांगणार? ते नोंदी बघून सांगावं लागतंय ना, चाचरत पालण्णा म्हणाले. नाही नाही, तपशील नंतर बघून सांगितलात तरी चालेल, पण साधारण अंदाज सांगू शकाल? म्हणजे किती दिवसांचं रॉ मटेरियल आहे तेवढं सांगा ना फक्त. असेल 2-2.5 महिन्यांचं. त्यांच्या किमतीचा अंदाज असेलच की तुम्हाला. काही कोटींचा माल आहे हा. कुठला फॉर्म्युला वापरता ऑर्डर करण्यासाठी? मला इथली सिस्टीम समजावून सांगा ना. फॉर्म्युला? मी कागद आणून दाखवतो. मालसाठा व्यवस्थापनाची साधी बाळबोध तंत्रही त्यांना माहिती नव्हती. इग्नरन्स कॅनॉट बी अ एक्सक्यूज. पण वरवर दाखवत होते तितके ते अनभिज्ञ नाहीत हे कुलकर्णींकडून त्याला अगोदरच समजलेलं होतं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे माणूस पोचलेला होता. नाही नाही, ते नंतर. आधी आपण गोदामात जाऊन बघू. तुमच्या हाताखालच्या दोघांना बोलवून घ्या. हो, हा, इथूनच बोलवा. हा फोन आहे.
बोला बोला, त्यांच्याशी बोला, माझ्या देखत बोला. कोणतीही पूर्वसूचना न देता मालसाठ्याची मोजणी करायला अनिल स्वतः त्या तिघांना घेऊन गेला, तेव्हा पल्लांनांचं आणि त्यांच्याशी हातमिळवणी केलेल्या साथीदारांचं धाबच दणाणलं. नोंदीप्रमाणे प्रत्यक्षात मालसाठा नव्हताच. उघड उघड मालाची चोरी होत होती आणि त्याला पल्लांनांचा नक्कीच आशीर्वाद होता. नुसता आशीर्वाद नाही, भागीदारी सुद्धा असावी. लगेच अनिलनं गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी द्विसदस्य समिती नेमली. त्याचा प्रमुख अर्थात अनिल स्वतः. पल्लांनांसकट तिघा चौघांवर गैरप्रकाराचा आरोप ठेवून आणि तो सिद्ध करून त्यांना कामावरून कमी केलं गेलं. नुकसान भरपाईपोटी त्यांनीच कंपनीला काही देणं म्हटल्यावर नोकरीवरून कमी करण्याबद्दल कामगावखोरपणे भरपाई मागण्याचं त्यांना अवसानच राहिलं नाही. या कठोर कारवाया करत असताना काही जणांकडून अनिलला भरपूर त्रास व्हायला लागला होता. कोणावर विश्वास टाकायचा आणि कोणाचं बोलणं कानाआड करायचं हे त्याला सुरुवातीला कळत नव्हतं. कट्टींच्या कारकिर्दीत त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या चिपलकट्टींविषयी कुलकर्णी पवार यांच्याकडून अनिलला खूप काही ऐकायला मिळालं होतं. या प्रामाणिक गृहस्थाला कट्टींनी म्हणे पद्धतशीरपणे हटवलं होतं. कंपनीतल्या काही जबाबदार लोकांकडनं ह्या विधानाला पुष्टी मिळणाऱ्या गोष्टी कळत होत्या आणि कंपनीच्या जुन्या अहवालांवरून आणखीन ते स्पष्टही होत होतं. कंपनीच्या कामकाजात एकाधिकारशाही राहील अशी पूर्ण काळजी कट्टींनी घेतली होती आणि हे करत असताना सुमार दर्जाच्या आणि तोंडपुंज्या लोकांचं मोठं कोंडाळं सभोवार जमवून उगीचच त्यांचं प्रस्थ वाढवत नेलं होतं. निष्ठावान आणि कार्यक्षम लोकांना एक एक करून कट्टींनी दूर करून टाकलं होतं. त्यात चिपलकट्टींचा पहिला नंबर लागला होता. 2 वर्षांपूर्वी ते नोकरी सोडून गेले होते. या चिपलकट्टींशी एकदा बोलायलाच हवं असं अनिलला वाटलं. विरोधकांच्या कारवायांना समर्थपणे तोंड द्यायचं तर त्याला त्याचे हात बळकट करायलाच लागणार होते. एका शनिवारी त्यानं चिपलकट्टींना फोन केला. फोनवर जास्त काही न बोलता दुसऱ्या दिवशी घरी रात्री जेवायलाच बोलवलं. कंपनीचे नवे व्हाईस प्रेसिडेंट आपल्याशी कशाबद्दल आणि काय बोलणार आहेत याची अर्थातच चिपलकट्टींना कल्पना नव्हती. नेहाच्या नेहमीच्या अगत्यामुळे चिपलकट्टी बरेच मोकळे झाले. त्या भेटीत पहिल्या 10 मिनिटात अनिलला त्यांचं वेगळेपण जाणवलं. त्यांची विचार करण्याची पद्धत, सच्चेपणा, हुशारी ह्याविषयी अनिलनं जे काही इतरांकडनं ऐकलं होतं ते खरं असल्याची त्याची खात्रीच पटली. जेवण उरकल्यावर नेहा त्या दोघांना बोलायला सोडून आत गेली. प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता अनिलनं चिपलकट्टींच्या समोर प्रस्ताव मांडला. तुम्ही 2 वर्षांपूर्वी कंपनी सोडून गेलात असं कळलं. सध्या काय करताय? माझ्या मुलाचं छोटं युनिट आहे, त्याला मदत करतोय थोडी थोडी. आवडतंय ते काम? आता आवडतंच म्हणायचं ना. एवढ्या मोठ्या कारखान्यात काम केल्यानंतर. थँक्स. आय नो. तुम्ही कंपनी का सोडून गेलात याची मला थोडीफार कल्पना आहे. तुम्हाला त्याच्याविषयी माझ्याशी काही बोलायचंय? मला सगळी कल्पना असेलच की. कल्पना असेलच तुम्हाला सगळी. तिथला गलथानपणा आणि हेतू पुरस्सर चाललेला गैरव्यवहार मला काही पसंत नव्हता. माझ्या शक्तीप्रमाणे मी त्याच्याशी मुकाबला करत राहिलो, पण एकटा पडलो. तेव्हा तत्वाशी तडजोडी करत थांबण्यापेक्षा बाहेर पडावं हे मला जास्त रास्त वाटलं. समजा परिस्थिती बदलली असेल तर परत यायची तयारी आहे. मला तुम्ही परत यायला हवे आहात. आपण दोघं मिळून बरंच काही करू शकू असा विश्वास वाटतोय मला. मी इथे नवीन आहे. गेल्या दीड महिन्यात इथल्या परिस्थितीचा अंदाज घेतलाय मी. काही कडक कारवायाही केल्या आहेत. मी हे तुम्हाला काय विचारतोय असं तुम्हाला वाटेल त्याविषयी स्पष्टच सांगतो. मला इथे आतून भरपूर विरोध आहे. अशा वेळी तुमच्यासारखी एखादी विश्वासातली, कार्यक्षम आणि जाणकार व्यक्ती माझ्याबरोबर असेल तर मला हवीच आहे.
वुड यू लाईक टू जॉईन? चिपलकट्टी हसले. दोन क्षण थांबले आणि मग बोलायला लागले. तुमच्याविषयी अगोदरपासून आम्ही ऐकून होतो. तुम्ही इथे आल्यावर इथे काय चाललंय याची मलाही उत्सुकता होती. काय काय चाललंय ते बाहेरून कळत होतं. तुम्ही ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळताय त्यावरून आपलं जमेल असं वाटतंय. तुमच्या बरोबर काम करायला मला निश्चित आवडेल. पण कोणत्या पदावर माझी नेमणूक करायचा तुमचा विचार आहे त्यावर मला माझा निर्णय ठेवावा लागेल. तुम्ही माझ्या नेक्स्ट असाल. हा टेंटेटिव्ह ऑर्गनायझेशनल चार्ट, अर्थात त्यात जरुरीप्रमाणे मॉडिफिकेशन्स करू आपण. तुमच्याशी चर्चा करून मग कुणाकडे काय सोपवावं, कुणाला वर ओढायचं हे मी ठरवीन. तुम्हाला माझ्यापेक्षा सगळ्या माणसांचा जास्त अंदाज आहे. नाही नाही, तसं नाही मला सुचवायचं. व्हॉट अबाउट मिस्टर कट्टी? त्यांच्याकडे मी तूर्त एक विभाग सोपवणार आहे. मोस्टली परचेसेस. यू विल बी डायरेक्टली रिपोर्टिंग टू मी अँड ही विल ऑल्सो रिपोर्ट टू मी. ठीक आहे, ठीक आहे. कन्सेप्च्युअली मला मान्य आहे. सॅलरी पॅकेज विषयी आपण बोलूयात नंतर. तुम्ही परवा या ऑफिसला. वी विल सॉर्ट इट आउट. बट लेट मी नो अबाउट युअर एक्सपेक्टेशन्स. I mean broadly. Remuneration won't be much of a problem. पुढच्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे चिपलकट्टी फॅक्टरीत आले आणि पगाराबाबत गोष्टी पक्क्या झाल्यानंतर कामावर रुजूही झाले. चिपलकट्टींना परत आणि ते सुद्धा वरच्या पदावर आणणं ही अनिलच्या दृष्टीनं फार महत्वाची खेळी होती. ती पार पाडल्यावर त्याचे हात बळकट झाले. प्रत्येक विभागातल्या कोणाला हाताशी धरून अधिकाधिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकत जायच्या ह्याचे तपशील ठरत गेले. त्याची कार्यवाही सुद्धा पटापट होत गेली. कंपनीतल्या दैनंदिन गोष्टी सुरळीत झाल्यावर अनिलला श्वास घ्यायला उसंत मिळाली. अनेक दिवस मनात घोळत असलेली खंत त्यानं चिपलकट्टींच्याकडे बोलून दाखवली. आपण इतकी वर्ष इथे आहोत, पण गावातल्या लोकांवर आपला म्हणावा तसा प्रभाव पडलेला दिसत नाही. आपल्याबद्दल जर गावकऱ्यांना आपुलकी वाटायला हवी असेल तर निदान त्यांनी आपली दखल घ्यावी ही पहिली पायरी ठरेल. प्रेम जाऊ द्या, सध्या तर रिट्रेचमेंटमुळे आपल्या विरोधी वातावरण आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे कळतंय मला. तुमच्या मनात काही कल्पना आहे का? असेल तर नथिंग कॉन्क्रीट, पण समथिंग दॅट विल मेक अवर प्रेझेन्स फेल्ट. जे एखादी सोशल ऍक्टिव्हिटी, हेल्थ कॅम्प किंवा गरजू मुलांना गणवेश वाटणं असं काहीतरी, म्हणजे दॅट कॅन बी इझिली अरेंज. इथल्या कन्नड शाळेचे मुख्याध्यापक आमच्या घरोब्याचे आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त असा एखादा कार्यक्रम ठरवता येईल. पण त्यासाठी किती खर्च करायची आपली तयारी आहे हे बघावं लागेल ना. हो, येऊन येऊन असा किती खर्च येणार आहे. लेट अस मेक इट अ बिग फंक्शन. त्या निमित्तानं DIGला नाहीतर एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला बोलवून त्यांच्या हस्ते वाटप करूया. स्थानिक वर्तमानपत्रात त्याला प्रसिद्धी देऊ, फोटो छापून आणू, 4 प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण देऊ. आपली 4 अधिकारी मंडळी दिसू देत ना मुलांना, पालकांना. स्थानिक वृत्तपत्रात फोटो, बातमी छापून येऊ दे. चिपलकट्टींच्या चेहऱ्यावर थोडी आठी बघून अनिल क्षणभर थांबला. ते थोडे नाखुश झालेत की काय असं वाटून अनिलनं विचारलं, पटत नाहीये का हे तुम्हाला? एरवी मला हे स्टंट करायला आवडले नसते, पण आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि अगोदरच्या लोकांनी तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न निर्माण करून ठेवले. साधं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नाहीये अजून आपल्याकडे. सिक्युरिटीसाठी पोलीस फोर्स मागवायचा झाला तर ओळखी पाळखी सुद्धा नाहीयेत आपल्या. पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स नाहीयेत. सगळं अडतंय त्याच्या वाचून.
नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझ्या मनात वेगळाच विचार चालला होता. तुम्ही म्हणताय ना ते पटतंय मला. पॉलिटिकल कॉन्टॅक्टचा विचार करत होतो मी. सध्याचं हे कर्नाटकाचे उद्योगमंत्री या भागातलेच आहेत. त्यांची ख्यातीही चांगली आहे. ह्यावर्षी झेंडा वंदनाला गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेऊयात आपण. पण विश्वकर्मा दिनाला नाहीतर विश्वेश्वरय्या जयंतीला उद्योग मंत्र्यांना बोलवू. झक्कत पोलीस फोर्स सगळी व्यवस्था ठेवायला हजर होईल. मग वरिष्ठांची आपल्या ओळखी होतील आणि लोकांच्या मनात प्रतिमा उजळेल. मग पुढचे काही दिवस या कार्यक्रमांच्या तयारीत गेले. त्यात काही उत्साही कामगारांनाही मुद्दामच HR देशपांडेंनी गुंतवून घेतलं. कंपनीच्या इतिहासात अशा प्रकारचे उपक्रम याआधी घेतले गेले नव्हते. कित्येक हजार रुपये खर्चून जेवढी प्रसिद्धी मिळाली नसती तेवढी या 2 उपक्रमांमुळे कंपनीला मिळाली. गावगुंडांच्या कारवायांना आपोआप आळा बसायला लागला. मुख्य म्हणजे त्यानिमित्तानं कंपनीतले सगळ्या स्तरावरचे लोक एकत्र आले. त्यांना कॉमन मिशन मिळाल्यासारखं वाटायला लागलं आणि त्याचा दैनंदिन कामकाजावर चांगला परिणाम जाणवायला लागला. ज्यांच्यात नेतृत्व गुण सुप्तावस्थेत आहेत अशी कित्येक नवीन मंडळी दिसायला लागले. मार्केटिंगच्या भीमण्णाचं संभाषण चातुर्य बघून त्याला अनिलनं बोलवून घेतलं आणि आक्रमक मार्केटिंग धोरणाची पायाभरणी केली. जोपर्यंत मालाच्या उठावाची हमी नाही तोपर्यंत उत्पादन वाढीच्या प्रयत्नांना मर्यादा राहतात हे मार्केटिंग विभागाला पटवण्यात भीमण्णांची खूप मदत झाली. आपल्या स्वतःवरचा विश्वास वाढायला लागल्यावर आणि मॅनेजमेंटकडून प्रोत्साहन मिळतंय म्हटल्यावर नव्या ऑर्डरी मिळवून आणण्याची चढाओढ सुरू झाली. स्वतः अनिलनं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचं काम स्वतःकडे घेतलं. त्यामुळे जाता जाता पुण्याला कामाच्या प्रगतीची माहिती वेळोवेळी देता येत होती. ते काम तडीला नेता नेता दिल्लीच्या वाऱ्या करून तिथल्याही ऑर्डरी अनिलनं मिळवून आणल्यामुळे कामाचे कप्पेबंद विभाग नसावेत या धारणेला बळकटी आली. स्वतः MD जर कुठलंही काम करायला तयार असेल तर आपणही त्याचं अनुकरण करण्यात काही गैर नाही असं इतरांना आपोआप वाटायला लागलं. पण फक्त ऑर्डरी मिळवून भागणार नव्हतं. प्रोडक्शनच्या लोकांनी योग्य ती साथ द्यायला हवी होती. ती जबाबदारी कुलकर्णींवर सोपवली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. परचेसच्या लोकांची आणि सप्लायर्सची असे वेगवेगळ्या मीटिंग्स घेऊन त्यांना नवे नियम नव्या पद्धती यांची जाणीव करून द्यायला एक छोटीशी कार्यशाळा घेतली गेली. त्यासाठी पुण्याच्या ऑफिसमधून दोघांना मुद्दाम बोलवलं होतं. इथून पुढे ॲडव्हान्सबद्दल आणि डिलिव्हरी डेट्स बाबत सप्लायर्सचे लाड चालणार नाहीत हे जसं स्पष्ट केलं गेलं तसंच कच्च्या मालाचा साठा करून ठेवण्याचा काळ क्रमशः कमी करत 1 आठवड्यावर आणायची योजना आखली गेली. कट्टी आणि त्यांच्या विश्वासातली जुनी माणसं आता अल्पसंख्याक झाल्यानं निष्प्रभ वाटायला लागली होती. नेहाच्या इथे राहण्यामुळे मुलांची नक्कीच गैरसोय होत होती. महिन्यातले काही दिवस घटप्रभेला राहून उरलेले दिवस तिने पुण्याला राहावं असा अलिखित नियम तेव्हापासून होऊन गेला. कारखान्यात आणि कारखान्याबाहेरही सगळं काही नीट मार्गावर येतोय असं वाटत असताना कामगारांमध्ये कुरबुरीला सुरुवात झाली. यामध्ये कट्टी गटाचा हात आहे याची कुणकुण चिपलकट्टींना लागली होती. कामगार नेते कंपनीच्या आवारात कामगारांना एकटे गाठत होते. हे बघितलं ना तेव्हाच चिपलकट्टींना शंका आली होती. अनिलच्या कानावर त्यांनी हे घातलं होतं. कंपनीकडे मोठ्या ऑर्डरी असताना मॅनेजमेंटला अडवून धरता येईल अशा विरोधकांच्या कायासाप्रमाणे कामगारांच्या प्रमुखानं रामण्णानं भलं मोठं निवेदन सादर केलं. त्यांच्या मागण्या तुर्तास पुरवणं शक्य नव्हतं आणि योग्यही नव्हतं. अनिल आणि चिपलकट्टी दोघंही कामगारांशी बोलले पण त्यांचा बोलवता धनी वेगळा असल्यामुळे काहीही उपयोग झाला नाही. कठोर धोरण स्वीकारण्याखेरीज इलाज नाही असं म्हटल्यावर मॅनेजमेंटनं न डगमगता कामावर आलेल्या मोजक्याच कामगारांना हाताशी धरून काम चालू ठेवलं.
सर्व सिनियर इंजिनियर्स बरोबरीनं उभे राहिले. कामगारांच्या मोर्चाकडे आणि घोषणांकडे लक्ष न देता 3 पाळ्यांमध्ये काम चालू राहिलं. मोठ्या बंदोबस्तात ऑफिसर मंडळी कामावर येत होती. त्यांच्याबरोबर स्वतः अनिल आणि चिपलकट्टी कामाला लागल्यानं कट्टींसकट इतर ऑफिसर्सना साथ द्यावीच लागली. नव्यानं झालेल्या पोलीस सुपरिटेंडंटच्या ओळखीमुळे पोलिसांचा ताफा तैनात केला गेला. कुठलाही दंगा धोपा न होता अशा पद्धतीनं काम चालू ठेवल्यावर मात्र कामगार नरमले. एक एक करून त्यांनी आवाराच्या बाहेर रेंगाळायला सुरुवात केली. ही वेळ कामगारांवर कायमचा वचक बसवण्याची जशी होती तशीच त्यांना आपल्या बाजूनं वळवण्याचीही होती. शेवटी ते म्हणजे कुणाच्या तरी हातची प्यादी होती. काठी आणि गाजर यांचा उपयोग जो नीट करू शकतो तो मॅनेजर आपल्या मानवी संपत्तीचा उत्तम उपयोग करून घेऊ शकतो, हे अनिलला त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीनं शिकवलं होतं. संपावर गेलेल्या कामगारांना आज उदारपणे कामावर येऊ दिलं तर मॅनेजमेंटविषयी एक कृतज्ञतेची भावना कामगारांच्या मनात निर्माण होणार होती, ती कायम राहणार होती. संप अयशस्वी झाला असताना असा पवित्रा घेतल्यानं कामगार डोईजड न होता, शिरजोर न होता वटणीवर आले असते. आणि त्यातच कंपनीचंही अंतिमतः भलं होतं. शुक्रवारी सकाळी रामण्णाला चिपलकट्टीनी बोलवून घेऊन त्याच्याशी अनौपचारिक सुतोवाच्य करावं ही अनिलचीच कल्पना. अनिलनं रागावल्यासारखं करायचं आणि चिपलकट्टीनी त्याची समजूत घातल्यासारखं करायचं. रामण्णाच्या सांगण्यावरून रदबदली करायची, हा सगळा त्या दोघांचा डाव होता याची कुणाला शंका सुद्धा आली नाही. उभयपक्षी कोणतंही नुकसान न सोसता संप मागं घेतल्याची घटना कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. त्यानंतर अनिलला मागे वळून बघण्याची गरजच पडली नाही. सगळा विरोध पिकल्या फळाप्रमाणे गळून पडला आणि त्याचं दृश्य स्वरूप म्हणजे त्यानं चार्ज घेतल्यानंतर बरोबर 1 वर्षानं कंपनीच्या नफा तोटा अहवालात तोटा लक्षणीयरित्या घटलेला दिसला. त्याची योग्य ती दखल उद्योग समूहाच्या एमडींनी घेतली. अनिलला आणि त्याच्या सहकार्यांना उद्देशून एक प्रोत्साहनाचं औपचारिक पत्र त्यांनी पाठवलं. त्याचा किती परिणाम झाला हे मॅनेजमेंटच्या लगेच लक्षात आलं. आता कंपनीत एक प्रकारचं उत्साहाचं वारं व्हायला लागलं. आपण काहीतरी करून दाखवू शकतो हा आत्मविश्वास कर्मचाऱ्यांना वाटायला लागला. नव्या नव्या कल्पना घेऊन लोक अनिलकडे आपणहून यायला लागले. पूर्वीच्या रिकव्हरीज कशा वसूल करता येतील याच्या योजना एका गटानं दिल्या. वसुलीच्या 5% रक्कम वसूल करणाऱ्यांना देऊ करून इन्सेंटिव्ह स्कीम राबवायचं जाहीर केल्यानं बुडीत खाती घालवावी लागणारी अशी कितीतरी मोठी रक्कम वसूल झाली. ली अँड सन्स नावाच्या एका परदेशी कंपनीकडून ओअर्स आयात करण्याच्या करारात काही कायदेशीर त्रुटी राहिल्या होत्या. त्या त्रुटींवर बोट ठेवून निकृष्ट प्रतीचा माल कंपनीच्या गळ्यात मारला गेला होता. या व्यवहारात कंपनीला मोठं नुकसान सोसायला लागलं होतं. त्याबाबत कंपनीला काही करता येईल असं श्रीनिवासनच्या एका मित्रानं त्याला म्हटल्याबरोबर श्रीनिवासन त्याला घेऊन अनिलला भेटला होता. त्या भेटीत श्री अरगड्यांच्या रूपानं कंपनीला एक उत्तम लीगल कन्सल्टंट मिळून गेला. त्यांनी करारातल्या एका कलमाचा दाखला घेऊन कंपनीची केस एकदम भक्कम करून टाकली. आपल्या अंगाशी प्रकरणी येतोय म्हटल्यावर ट्रिब्युनलकडे न जाता सामोपचारानं तंटा मिटवावा असा प्रस्ताव ली अँड सन्सनं आपणहून मांडला. दंडापोटी आणि गुंतलेल्या रकमेच्या व्याजापोटी काही लाख रुपये त्यांनी झक्कत दिले. यापुढे कुठलाही करार करताना अरगडेंचा सल्ला घ्यायचा हे तेव्हाच ठरून गेलं. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात शिरताना बसलेल्या पहिल्याच फटक्यानं मॅनेजमेंटचा जो आत्मविश्वास डळमळीत झाला होता तो पुन्हा मिळवता आला. पुढच्या वर्षी कंपनीला अगदी मार्जिनल नफा झाला. प्लांट सुरू झाल्यापासून प्रथमच बॅलन्स शीटमध्ये नफा दिसत होता.
तो नगण्य असला तरी ज्या परिस्थितीत तो मिळाला होता ते महत्वाचं होतं. कंपनीची वाटचाल योग्य त्या दिशेनं होतीये आणि दिलेल्या मुदतीत अनिल कामगिरी पुरी करणार यात आता संशय राहिलेला नव्हता. 8 महिन्यानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्यावर कार्यभार सोपवताना कारखाना सुदृढ असला पाहिजे ही त्याची मनीषा पूर्ण होणार होती. कंपनीच्या आवारात सेंड ऑफची तयारी जोरदार झाली होती. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. कर्नाटकच्या उद्योगमंत्र्यांनी समारंभासाठी यायची तयारी दाखवली होती. घटप्रभेतल्या बहुतेक सर्व मान्यवरांनी मुद्दाम हजेरी लावली होती. समारंभ यशस्वी करण्यासाठी ट्रेड युनियन लीडर, कर्मचारी संघटनेचे नेते, एसीपी जल्लिहाळ सगळे आपापल्या परीनं योगदान देत होते. शॉप फ्लोअरच्या तिन्ही शिफ्टच्या कामगारांनी आदल्या दिवशी अनिलला भेटून प्रतिकात्मक अशी विघ्नहर्त्या गणेशाची चांदीची सुबक मूर्ती भेट म्हणून दिली होती. अनिलच्या आग्रहामुळे समारंभ अगदी आटोपशीर होणार होता. त्यानंतर त्याच्या विरोधाला न जुमानता निवडक लोकांसाठी जंगी मेजवानी ठरवली होती. चिपलकट्टी बोलायला उभे राहिले तेव्हा गेल्या 2.5 वर्षांचा ते थोडक्यात आढावा घेतील अशी उपस्थितांची अपेक्षा होती. स्वतः चिपलकट्टी त्या तयारीनंच आले होते. पण भाषणाला सुरुवात केल्यावर त्यांना जास्त काही बोलवेना. आपल्याला हा दिवस कधी पाहायला मिळेल ही आशा सोडलेली असताना 2.5 वर्षांपूर्वी पित्रे साहेब आले. एवढं बोलून ते थांबले. त्या कालावधीत घडलेल्या असंख्य गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आल्या. अगदी पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या अर्धवार्षिक अहवालात 3 कोटींचा नफा दिसला त्या दिवसापर्यंत. यातलं काय काय सांगणार आणि काय गाळणार? त्यापुढे काय झालं याला तुम्ही सगळे साक्षी आहात. मी वेगळं काय सांगणार? एवढंच म्हणेन की आपल्या आयुष्याचा, आपल्या जगण्याचा स्तरच त्यांनी पार बदलून टाकला. गळा दाटून आल्यामुळे ते गप्प राहिले. त्यांची मनस्थिती उपस्थितांच्या लक्षात आली. वातावरणात नीरव शांतता पसरली. त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना सुख समृद्धी मिळू देत. त्यांनी हाती घेतलेल्या कामात त्यांना यश लाभो हीच आपल्या सगळ्यांतर्फे ईश्वराकडे प्रार्थना. अशा शब्दात सदिच्छा देऊन ते खाली बसले. समोरच्या रांगेत बसलेल्या श्रीनिवासना त्यांनी खुणेनं जवळ बोलावलं आणि एक कागद त्यांच्या हातात देऊन काहीतरी सांगितलं. तो कागद हातात धरून श्रीनिवासन इंग्रजीत बोलायला लागले. म्हैसाळकर उद्योग समूहाचे एमडी श्री प्रदीप म्हैसाळकर अन्य ठिकाणी गुंतल्यानं आज या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. तथापि आता थोड्या वेळापूर्वी त्यांचा फॅक्स आलाय. कंपनीच्या मावळत्या प्रमुखाविषयी ते काय म्हणतात ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आत्ता उगवत्या प्रमुखानं माझ्यावर सोपवलंय. हा मी माझा स्वतःचा गौरव समजतो. ते आपल्या संदेशात म्हणतात, कृतार्थ आयुबद्दल अभिनंदन. वल्गना करणारे खूप असतात, बोलल्यासारखं करून दाखवणारे विरळाच. समर्थ हातात कंपनीची सूत्र सोपवायच्या आमच्या निर्णयाबद्दल आम्ही स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. अनिल पित्रे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून एक शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर टाकली. आमचा विश्वास किती सार्थ होता ते सिद्ध झालं आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. आपण सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवूया. त्या दिवशी अनिलनं सत्काराला यथोचित उत्तर दिलं.
सगळ्यांशी हसून खेळून सोहळ्यात तो सामीलच झाला. त्याला आज कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. त्याच्या आयुष्यातली शेवटची खेळी तो जिंकला होता. कंपनीच्या ऋणातून मुक्त झाला होता. आता निवांत तणावरहित आयुष्य जगायला तो मोकळा झाला होता. ज्या सोनेरी दिवसाची तो वाट पाहत होता तो दिवस आज उगवला होता. पुणे गाठून त्याला त्याच्या मुलाबाळात रमायचं होतं. पुण्यात येऊन 48 तास व्हायच्या आत एमडींच्या खासगी ऑफिसातून फोन आला. प्रत्यक्ष अभिनंदन करण्यासाठी एमडींनी फोन केला असावा अशा अंदाजानं त्यानं फोन उचलला. औपचारिक अभिनंदन केल्यावर एमडी म्हणाले, "उद्या काय करताय? माझं महत्वाचं काम होतं. 9:30 वाजता याल. आय हॅव अ प्रपोजल. आय एम शुअर यू वोंट डिसअपॉइंट मी." नकार देणं शक्यच नव्हतं. त्या क्षणापर्यंत शरीराच्या कणाकणाला जाणवणारा शीण जादू झाल्याप्रमाणे एकाएकी नाहीसा झाला. "आय विल बी देअर ॲट 9:30 शार्प. गुड नाईट." अनिलकडे रोखून बघणाऱ्या नेहाला काय झालंय हे सांगण्याची गरजच पडली नाही. "नाही नाही, आता तुम्ही पुण्यापासून दूर कुठेही जाणार नाही आहात." वाद सुरू होण्यापूर्वीच हरल्याच्या आविर्भावात नेहा म्हणाली. यानंतर काय काय होणार आहे हे त्याच्या चेहऱ्यावरच्या आत्मलुब्ध स्मितानंच तिला सांगितलं.